नमस्कार मंडळी, शुभ्राज किचन अँड फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या बाजरीच्या खारोड्या। उन्हाळी वाळवणाचा हा एक प्रकार आहे। चला तर मग सुरुवात करू। सर्वात आधी बाजरी 3-4 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। बाजरी नीट धुतली की त्यातली धूळ पाणी पूर्ण निघून जाते। आता धुतलेली बाजरी चाळणीत काढून पूर्ण नितळून घ्या आणि ती एक स्वच्छ कॉटनच्या कापडात बांधून रात्रभर ठेवायची। सकाळी बघितले की बाजरी खूप छान फुललेली दिसते। हीच खरी पारंपरिक पद्धत आहे आणि त्यामुळे खारोड्या टेस्ट खूप छान लागते। आता आपण ही बाजरी मिक्सर मध्ये पल्स मोडवर वाटून घेणार आहोत। लक्षात ठेवा, खूप बारीक पेस्ट करायची नाही, मोठ्या रव्यासारखी जाडसर वाटायची। यामुळे खारोड्या खूप सुंदर आणि कुरकुरीत होतात। गावाकडे आजही अशाच पद्धतीने खारोड्या बनवल्या जातात। बघा, अगदी मोठ्या रव्यासारखी वाटली आहे ना। चला तर मग आता गॅस ऑन करा। गॅस ऑन करून झाल्यानंतर एक मोठे पातेले गरम करायला ठेवा। पातेले गरम झाले की त्यामध्ये 2-3 छोटे चमचे तेल घालून घ्या। तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घ्या। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे घालून घ्या। जिरे तडतडले की त्यामध्ये बारीक वाटलेलं लसूण घालून घ्या आणि छान परतून घ्या। लसणाचा सुगंध आला की छान वाटतं ना। लसणाचा लाल कलर आला की त्यामध्ये पाणी घालून घ्या। पाणी घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्या व नंतर त्या पाण्यामध्ये ओवा घालून घ्या। ओवा घालून झाल्यानंतर एक वाटीभर तीळ घालून घ्या। त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालून घ्या। आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता। त्यानंतर जिरे घालून घ्या व झाकण ठेवून उकळी येईपर्यंत राहू द्या। उकळी आल्यानंतर साईडला गरम पाणी घालून ते छान बाजरी मिक्स करून घ्या व मिक्स झालेली बाजरी गरम पाण्यामध्ये घालून छान प्रकारे फेटून घ्या, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत। जोपर्यंत ते मिक्स करत आहे तोपर्यंत फेटून घ्या। असं फेटत राहिलं की गुठळ्या होत नाहीत, त्यामुळे कंटिन्यू फेटत राहा। हळूहळू पीठ घट्ट होत जातं, त्यामुळे 15-20 मिनिटे छान शिजू द्या। बघा कसं घट्ट झालं आहे। तयार आहे आपलं बाजरीचं पीठ। आता टेरेसवर जाऊन आपण स्वच्छ कापड अंथरून घेऊया। खारोड्या घालण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती असतात। काही जण सांडग्यासारख्या करतात तर काही शेवग्याच्या आकारात करतात। आम्ही आज दोन्ही पद्धतीने खारोड्या घालत आहोत। बघा, पीठ खूप गरम असतं, त्यामुळे हाताला थोडंसं गार पाणी लावून खारोड्या घालायच्या, जेणेकरून हात भाजणार नाही। ऊन खूपच होतं, त्यामुळे आईने डोक्यावरती टॉवेल घेतला आहे। आता बघा, आई शेवगाने खारोड्या घालत आहे। आमच्याकडे अशाही पद्धतीने खारोड्या केल्या जातात। उन्हाळा सुरू झाला की गावाकडे प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या वाळवणाचे पदार्थ केले जातात आणि त्यातला एक हा भन्नाट प्रकार म्हणजे या कुरकुरीत खारोड्या। आजकाल शहरात हे पदार्थ खूप कमी पाहायला मिळतात, पण गावाकडची चव, आईच्या हातचा स्वाद काही वेगळाच असतो। अशा पद्धतीने आपल्या गावाकडच्या पारंपरिक बाजरीच्या खारोड्या तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरी खारोड्या कोणत्या पद्धतीने बनवले जातात।
पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.